तर हॅलो गाईज, मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आता वाजलेत सकाळचे 10 आणि दाजी आणि बहिणी येणार आहेत इथं. स्पेशल जेवणासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि छान मेनू त्यांच्यासाठी करणार आहे आम्ही. तर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, वांग बटाटा मस्तपैकी कट करून ठेवलेला आहे आणि इथं मसाला होतोय. इथं काय आहे का? करडीची भाजी. या ठिकाणी करडीची भाजी आहे चालू. तर वांग बटाट्याची मस्त लग्नात जशी भाजी बनवते तसं आम्ही बनवणार आहे छानपैकी. आणि सुकी भाजी एक, आणि त्याच्यासोबत आपण बनवणार आहे आंबे आणलेले आहेत, आमरस करणार आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, मस्तपैकी 2 किलो आंबे आणलेले आहेत. आता ह्याचा बनवायचा आहे आमरस. तर आंब्याचा रस करतोय मी. हे बघा आमरस. तर असा आंबा असतो, याचे असे 2 भाग करून घ्यायचे असे. आणि काय काय जण असे पिकवून करतात रस, पण मी तसं नाही करत. मी असं असं कट मारायचे, या साईडने पण कट मारायचे. हे बघा, आणि हे असं होतं. हे बघा, ओपन स्लाइसच्या बॉटलवर असतं असं. आणि मग ह्याचे असे कट आपण असे कट करून घ्यायचे चम्मचने किंवा चाकूने. तर छान कट होते ते बघा. आणि लवकरात लवकर होतं, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. नाहीतर काय काय जण आंबा पिकवून वगैरे करतात, ती पण पद्धत चांगली आहे. पण आता जुन्या पद्धत तशी करायची, आता थोडं नवीन पण. हे बघा अशा प्रकारे कट. तर हे आंब्याचा गर काढून घेतलाय आतमधला बघा, आणि त्याच्यामध्ये टाकली साखर. एकदम आईस्क्रीम सारखं, मँगो आईस्क्रीम दिसती. छान वाटतं, असं वाटतं असंच खावं. आता ह्याला करून घेतो बारीक. हॅलो गाईज, तर आता झालेला आहे सगळा स्वयंपाक आणि आमच्या घरी गँग आली जेवायला. तुम्हाला दाखवतो. हे बघा, गँग आली जेवायला आमच्याकडे. हाय करा सगळ्यांनी. हाय हाय. आमच्या घरी गाव जेवण आहे, त्याच्यामुळे सगळेजण हे सगळेजण आले. धोंडा जेवण आहे, तर मस्त पैकी आता बसणार आहे जेवायला. बघितले का गँग आमची? आता मस्त पैकी थकून आलेत ते प्रवासावरनं, आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. भूक लागली? खूप भूक लागली आता. खूप लागली का? पोटभर जेवणार आहे. कोणाकोणाला भूक लागली? मला पण भूक लागली आहे. सगळ्यांना लागली? लागली मला. तुम्हाला लागली का? हो. काय खायचंय? पुरी भाजी. काय खायचंय? पुरी भाजी. आणि हे दाजी, ह्यांना पण आमरस खायचं? पुरी भाजी. होय. तुम्हाला मेनू माहिती आहे का? हो, आणि आम्ही चिकन वगैरे केलंय. छान आहे. चालतंय का? हो, चालतंय. चिकन केलंय, चालतंय का? बर. हे बघा, धोंडा जेवायला आलेत. किती वर्ष झालं लग्नाला? 20 वर्ष. अजून धोंडा संपलाच नाही का? आता हे बघा, जेवणाची तयारी. मस्तपैकी भाजी आहे वांग्या बटाट्याची, 20 पूर्ण झालं. करडीची भाजी, अजून काय पुरी, भात, चपाती काय. आणि सगळेजण जेवाय बसलेत. हाय. अजून तयारीच चालू आहे. ही वाढणारी. आता बघा, नवीन नवरा बायको बसलीत जेवायला. फक्त 20 वर्ष झाले लग्नाला, फक्त. आता 1-2, आता काय जावं येते 1-2 वर्ष एक आहे जावई का? आलेत, अजून 3 यायचे बाकी. तरी अजून धोंडा काय बंद व्हायना. हे बघा, सगळ्याचं जेवण सुरू आहे. हे श्रुती मॅडम, आताच लग्न झालेलं, तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल हिला. या जेवायला. हे सगळे बसले जेवण करायला मस्त. हे आचारी इकडे बघा. तुम्हाला पण घ्या सगळ्यांना. मस्त जेवण चालू आहे. इकडं मम्मी बसली. जेवायचं का? नको? आता जेवाय बस सगळ्यांसोबत. तर आता सगळे बसलेत जेवायला. आता मी पण बसतो जेवायला. मी शूट करण्यासाठी थांबलो होतो. हे बघा माझ्या माग
मस्त पंगत बसली, सगळे एकत्र आले. कांदा टाक. आता मी पण बसतो जेवायला. चला तर हॅलो गाईज, तर आता बसलोय मी जेवायला मस्तपैकी. हे बघा आमरस आहे, आमरस, पुरी, चपाती, भाजी, सुकी भाजी, वांगा बटाटा भाजी मस्त आहे. तर आता मस्त जेवतो, मग तुम्हाला परत भेटायला येतो जेवण करून. तर या ठिकाणी ओटी भरणं चालू आहे. नवीन नवरी आलेली आहे, फर्स्ट टाइम आमच्या घरी, त्याच्यामुळे तिची ओटी भरणं चालू आहे. आत्ताच मी झोपेतनं उठलोय, ह्यांचा कार्यक्रम चालू होता तर मी शूट केलं. तर ओटी भरणं चालू आहे. मम्मीच्या पाया पडून आता श्रुती घरी निघाली. तर हॅलो गाईज, जेवण वगैरे करून थोड्या वेळ झोपलो होतो आणि आत्ता उठलोय. आणि जी नवीन नवरी होती श्रुती, तिची ओटी वगैरे भरली आणि तिला पाठवून दिलेलं आहे. आणि आता बसलोय आम्ही. आता दिदीची दाजेची त्यांना बी द्यायचं आहे साडी वगैरे, काय ड्रेस वगैरे असेल ते, तर त्यांचं बाकी आहे तुम्हाला दाखवून. या ठिकाणी ओटी भरणं चालू आहे. ओटीच भरणं ना, काय म्हणतात? टोपी घाल ना डोक्याला तिथे बसते. टोपी ठेवली बाप्पा. टोपी घाल ना ती खाद्यावर टावेल त्या खाद्यावर बारका. कपडे हातात त्याची काढून ठेवले नाही बघा. घरी आल्यावर कुठं द्यायचं नाही पाहुणे, कुठं चला म्हणून. तू का काढतीस कुठले कपडे? देव. कुठे रे हसायला? झालं का? आता काय? ओके, कर. पाच वेळा प्रणव कर. टाकते. ओटी भरणं चालू आहे इथं. दाजींला आणि दीदीला दिले साडी आणि कपडे आणि आता ओटी भरून झाली. खुश का? तर मस्त आता ओटी वगैरे भरून झालं, साडी वगैरे दिली, दाजींला कपडे दिले आणि आता झाला आमचा छोटासा घरगुती कार्यक्रम. काय म्हणतात अधिक त्याला? मास. काय म्हणतात? अधिक मास. अधिक मास. अधिक मासाचा ओके. कार्यक्रम झाला. तर इथं आहे बघा, बहिणीने आणली मम्मीसाठी साडी. आवडली का मम्मड्या? आवडली. घ्या मग. छान राहावा आनंदात. 50 वर्ष झाले ना लग्नाला, मग या. झाला आता सगळ्यांनी एकमेकाला साड्या वगैरे देऊन घरची सगळी परंपरा. आवडली का मम्मी साडी? आवडली. छान आहे. ठीक आहे. तर हॅलो गाईज, तर आता सगळ्यांचं झालं. आपला जो काही छोटासा कार्यक्रम होता तो झाला. तर आज सगळी गँग जाणार होती पण आज राहिले, कारण की उशीर झाला होता. आम्ही थांबवून घेतलं आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. आता वाजले 10:30. तर आता जेवण केलं की झोपणार. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करतोय. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.